तर तुम्ही म्हणता ना आता हे काय आहे? तर हे आपण केलेलं काम, ते पण किती रात्री 3 वाजता. लय कष्ट करायला लागते रे बाबा. व्यावसायिक व्हायचं म्हणजे जॉब करण्यागत सोपी गोष्ट आहे होय. मग काय हे भरले सगळे माल आपल्या पोत्यात. कारण आपल्याला करायची होती याची आज डिलिव्हरी. पण डिलिव्हरीच्या अगोदर होतं आपल्याला एक काम. म्हणून ही पोती सगळी सरकवत आणली साईडला आणि लावून ठेवली पॅकिंगला. मग काय पॅकिंग करून आता आपल्याला जायची एका शाळेवर. तर चला मग आपण तिथं जाऊ पहिलं. मग काय आलो ह्या शाळेवर. या शाळेवर करायचं होतं आपल्याला थोडंसं फोटोशूट. पण त्याच्या अगोदर हे बघा, किती छान गणपती बसवला होता शाळेत. आणि हे बघा लहान मुलांची कलाकृती. अशाने कसं आपली संस्कृती जपली जाते. मग घेतलं गणपती बाप्पाचं दर्शन आणि केलं कामाला सुरुवात. काय बघा आपला कॅमेरा, ह्याच्यात आपण काढतो फोटो. पटापट सगळी फोटो संपवली आणि आलो दुकानात. ते म्हणजे आपली डिलिव्हरीची पोती घ्यायला. आता मग घेतले पोते आणि निघालो आपण डिलिव्हरी द्यायला. ते हे बघा, मी एक पोतं पुढे ठेवलंय आणि एक पोतं मामाने पुढे ठेवलंय. लय अवघड आहे बाबा असल्या रोडनी जायचं असलं पोती घेऊन. पण काय करणार, आपलं काम आहे म्हणलं आपल्याला करायचं लागतंय. मग काय तसंच आलो आपण आपल्या शाळेजवळ. पण हे बघा गणपती बाप्पा, गणपती आले ना म्हणजे एकदम सगळीकडे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह एनर्जी. काम करायला पण कंटाळा येत नाही. आपण केली आपल्या मालाची आता डिलिव्हरी. आता डिलिव्हरी नंतर काय मग काय घरी जायचं. मी जातो घरी. तुम्ही करा लाईक, फॉलो, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा.